नमस्कार. मायाने जिवंत मकरंदला बघून सुद्धा जानकीवर हल्ला करण्याचा ती प्रयत्न करत असते. हॉस्पिटलमध्ये सर्वांदेखत ती जानकीला मारण्याचा प्रयत्न करते. त्यावेळेला मकरंदला खूपच राग येतो. मकरंद मायाला म्हणतो, माया माया थांब, काय करतेस तू? माया, असं करू नकोस. माया, तुझ्या अशा वागण्यामुळे तू स्वतःच्याच बाजूने सगळं काही ओढावून घेतेस. माया, तू जेलमध्ये जाशील, कळतंय का तुला? तेव्हा ऋषिकेश बोलतो, मकरंद ती अशी ऐकणारच नाही. आता बस झालं, आता मात्र मी तिला सोडणार नाही. आणि जोरात ऋषिकेश मायाला ढकलून देतो. त्यावेळेला माया पोलिसांच्या खिशातील बंदूक काढून ती लगेच ऋषिकेशच्या डोक्यावर धरते. त्यावेळेला मात्र मकरंद मोठ्याने ओरडतो, माया थांब, काय करतेस तू हे? माया, एक गोष्ट लक्षात ठेव, स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी तू जर का एवढ्या खालच्या थराला जात असशील तर तू खूप चुकीचं वागतेस. माया, हे सर्व थांबव. तेव्हा माया चिडते आणि मोठ्याने बोलते, पुरे, आता मला काहीच ऐकायचं नाहीये आणि तुझं हे वागणं बंद कर. मकरंद, काय चाललंय तुझं? तुला या लोकांचा पुळका येतोय? मकरंद, का तुला या लोकांचा पुळका यायची गरजच काय? तेव्हा लगेच मकरंद बोलतो, खरं सांगू, मला समजतच नाहीये तुझं काय चाललंय. तू असं का वागतेस माया? माया, प्लीज, हे सर्व संपव इथे. पण माया मात्र काहीच ऐकायला तयार नसते. शेवटी मकरंद तिच्या हातातील बंदूक जोरात ओढून घेतो आणि तिच्यावरती गोळी झाडतो. माया रक्तबंबाळ होते, खाली निश्चित पडते. तिच्या रक्तबंबाळ झालेल्या शरीराकडे बघून मकरंदला मात्र खूपच पश्चाताप झाल्यासारखं वाटतं. मकरंदच्या हातातून बंदूक खाली पडते. मकरंद मोठ्याने ओरडतो, माया. तो तिच्या जवळ जातो. जानकी, ऋषिकेश सगळेजण तिथे असतात. मकरंद मायाचं डोकं स्वतःच्या मांडीवर घेतो. तिला म्हणतो, माया माया, मला माफ कर. मला तुला मारायचं नव्हतं बाळा. बाळा, मला तुला कधीच मारायचं नव्हतं. मी असं कसं काय वागलो? नाही, मला सुद्धा जगण्याचा अधिकार नाही. तेव्हा माया बोलते, जाऊ देत ना दादा, सोड आता गोष्टी. खरं सांगू का दादा, आता या सर्व गोष्टींचा विचार मला नाही करायचाय. आणि दादा, प्लीज, आता या सर्व गोष्टी विसर. दादा, तुला जे पाहिजे होतं ते तू केलंस आणि आता मला इथून जायची वेळ जवळ आलीये. तेव्हा मकरंद बोलतो, नाही, मी तुला कुठेच जाऊ देणार नाही. डॉक्टर, डॉक्टर, लवकर या. तेव्हा लगेच माया बोलते, नाही, नकोयत मला उपचार. मला उपचारांची गरज नाही. एक गोष्ट लक्षात ठेव मकरंद, मी जे काही केलं ते तुझ्यासाठी केलं आणि तुझ्यासाठीच मी सर्व काही करत होते. खरं सांगू का मकरंद, मला जानकीला तुला मिळवून द्यायचं होतं. तेव्हा लगेच मकरंद बोलतो, कळतंय बाळा, मला सगळं समजतंय. तुला जानकीला मला मिळवून द्यायचं होतं, पण बाळा, तू हे का विसरतेस? तू मला जानकीला मिळवून द्यायच्या नादात तू एवढ्या खालच्या थराला जाऊन वागत होतीस की तुझंच तुला कळत नव्हतं. तेव्हा लगेच जानकी बोलते, माया, असं करू नकोस. डॉक्टर तुझ्यावरती उपचार करतील, तू बरी होशील. माया, तुला कधी मारावं असं माझ्या मनात सुद्धा नव्हतं. त्यावेळेला माया बोलते, बस झालं जानकी, मी तुम्हाला खूप त्रास दिला, तुम्हाला खूप खूप पिडलं, पण प्लीज मला माफ करा. मी हे जे काही केलं ना ते माझ्या भावाच्या प्रेमापोटी. त्यावेळेला अवंतिका बोलते, भावाच्या प्रेमापोटी? अगं, ज्या भावाच्या प्रेमापोटी एवढी सुडाला पेटलेलीस त्याच भावाला तू संपवण्यासाठी प्रयत्न केलेस. तुला असं करताना काहीच कसं वाटलं नाही? तेव्हा मात्र माया बोलते, चुकलं, माझं चुकलं. खरं सांगायचं तर सुडेच्या आगीने एवढी पेटलेली की स्वतःच्या भावाला मारते हे सुद्धा मला समजलं नाही.
त्यावेळेला जानकी बोलते, माया असा वेडेपणा करू नकोस. त्यावेळेला लगेच माया हात जोडते. रक्तबंबाळ झालेल्या मायाने हात जोडलेलं बघून सुमित्रा बोलते, जानकी अगं बघत काय बसलेस, डॉक्टरांना बोलाव. तेव्हा लगेच माया बोलते, खरंच मी किती चुकीची होते हे मला आज समजतंय. कारण मी तुमच्याशी कितीही चुकीचं वागलेले असू देत, कितीही काहीही केलेलं असू देत, तरी सुद्धा तुम्ही आज माझ्यासाठी उभं राहताय. आज तुम्ही डॉक्टरांना बोलवा बोलवा म्हणून सांगताय. खरं तर माया चॅप्टर कायमचा क्लोज होईल. तेव्हा लगेच जानकी बोलते, माया तू कधी मरावं अशी आमची इच्छाच नव्हती. खरं सांगू का माया, तुला फक्त मला दाखवून द्यायचं होतं की मी मकरंदवरती प्रेम करत नाही. तुला तुझी चुकीची बाजू मला दाखवून द्यायची होती. माया याचा अर्थ असा होत नाही की मी तुला मारून टाकणार होते. तेव्हा लगेच माया बोलते, जानकी ते काही असलं तरी मला आता जायची वेळ आलीये. तेव्हा लगेच मकरंद बोलतो, जानकी ऋषिकेश तुम्ही तरी समजवा तिला. मी माझ्या बहिणीशिवाय नाही राहू शकत. माझ्या आयुष्यात माझ्या बहिणीशिवाय कोणीच नाहीये. तेव्हा मात्र माया बोलते, मी तुला मारलं, तुला संपवण्याचा प्रयत्न केला, पण या जानकीने मात्र तुझा जीव वाचवला. तिचं तुझ्यावरती प्रेम नाहीये, पण तिने तुझा जीव वाचवण्यासाठी धडपड मात्र केली. आज मात्र मी हरले, सपसेल हरले. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, माया जानकी माझी तशीच आहे. खरं सांगू का माया, जानकीचं वागणंच ते आहे हे तुला कधीच समजणार नाही. कारण जानकी कशी आहे हे ओळखण्यासाठी तू कितीही जन्म घेतलेस ना, तरी सुद्धा तुला जानकीला ओळखता येणार नाही. जानकी तिच्या शत्रूला सुद्धा कधी मरणाच्या दारात सोडून येणार नाही. तेव्हा मात्र मोठ्यानी ऋषिकेश बोलतो, हो हे सुद्धा खरं आहे आणि मला याच गोष्टीचा आता त्रास होतोय. मला आता या विषयावर काही एक बोलायचं नाही. हा विषय आता इथल्या इथे संपवा. त्याच वेळेला माया मकरंदला बोलते, दादा चल मी आता निघते, तू तुझी काळजी घे आणि हो आयुष्यात एकटा राहू नकोस, कोणतरी जोडीदार बघ. तेव्हा लगेच मकरंद बोलतो, नाही मला तुझ्या सोबतच माझं आयुष्य जगायचंय. माझ्या बहिणीची सगळी स्वप्न मला पूर्ण करायची आहेत. तेव्हा लगेच माया बोलते, ती बहीण मी त्या लायकीची नाहीये. तेव्हा मात्र मकरंद खूपच रडकुंडीला आलेला असतो. रडकुंडीला आलेल्या मकरंदच्या डोळ्यात अश्रू माया मात्र रक्ताने माखलेल्या हाताने पुसते आणि मकरंदला बोलते, रडू नकोस, आता माझी वेळ आली. आणि माया कायमचे डोळे मिटते. जेव्हा माया कायमचे डोळे मिटते तेव्हा मात्र मकरंद खूपच रडायला लागतो, मोठमोठ्याने रडत असतो. त्यावेळेला जानकी मकरंदच्या जवळ जाते आणि मकरंदला बोलते, मकरंद स्वतःला सांभाळ. मकरंद मायाने जे काही केलं ते चुकीचंच होतं, पण तू मात्र आता स्वतःला सांभाळावं. तेव्हा मात्र मकरंद बोलतो, नाही मी जेलमध्ये जाणार, मी याची शिक्षा भोगणार. मी माझ्या बहिणीला कायमचं मारलं आणि मी आता तिला शिक्षा दिल्याशिवाय शांत राहणार नाही. मी त्याची शिक्षा भोगणार. तेव्हा ऋषिकेश बोलतो, पण तू आम्हाला वाचवण्यासाठी तिच्यावरती गोळी झाडलीस, यासाठी तुला शिक्षा नाही होणार मकरंद. तेव्हा मकरंद बोलतो, प्लीज मला ती शिक्षा भोगू देत, मला अडवू नका. तेव्हा ऋषिकेश बोलतो, मकरंद तू चुकीचं करतोयस, असं करू नकोस. मकरंद खरंच तुझं वागणं खूप चुकीचं आहे. तेवढ्यात मात्र जानकी बोलते, ऋषिकेश शांत व्हा. त्याच्या जर का मनाला ही गोष्ट लागत असेल तर त्याला शिक्षा भोगू देत ऋषिकेश, कारण शिक्षा भोगल्यानंतर तरी त्याच्या मनाला खूप शांतता मिळेल. ऋषिकेश प्लीज तुम्ही शांत व्हा. तेव्हा ऋषिकेश बोलतो, जानकी अगं काय बोलतेस तू. इकडे मात्र मालिका 10 दिवस पुढे गेलेली असते. मकरंदला शिक्षा झालेली नसते. ऋषिकेश आणि जानकीने मकरंदला सोडवलेलं असतं. त्यावेळेला मकरंद जानकीला बोलतो, जानकी आता मी तुझ्या आयुष्यातून कायमचा निघून जाणार.
जानकी तुझ्यावरती प्रेम केलं, पण त्या त्या प्रेमाची शिक्षा काय मला मिळाली? मी माझी स्वतःची बहीण कायमची गमावली. तिला मी नाही नाही ते सांगितलं आणि त्याच सुडेच्या भावनेने तिने तुझ्यावरती हल्ला केला. आणि हॉस्पिटलमध्ये सगळे असताना सुद्धा तिने तुझ्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच मी तिला मारलं. पण जानकी, आता मात्र मला हा विषय नाही वाढवायचा. जानकी, मला कायमचा हा विषय बंद करायचा आहे. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, मकरंद शांत हो, सगळं काही नीट होईल, शांत हो तू. तेव्हा मकरंद बोलतो, नाही जानकी, माझी जायची वेळ आली आहे. आता मला तुमच्यातून कायमचं जाऊ दे, परत मी तुझ्या आयुष्यात कधीच येणार नाही. तेव्हा ऋषिकेश बोलतो, मकरंद, तुझ्यासारखा मित्र आमच्या आयुष्यात आम्हाला कायमस्वरूपी पाहिजे. मकरंद, तुझ्या सगळ्या चुका माफ आहेत. तेव्हा मकरंद बोलतो, हा तुमच्या मनाचा मोठेपणा झाला, पण मला इथून जाऊ दे. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, मकरंद तू जा, आम्ही तुला अडवणार नाही. पण मकरंद, एक गोष्ट लक्षात ठेव, तू गोष्टींपासून पळू नकोस. कारण कितीही काही झालं तरी गोष्टींपासून पळायची काही गरज नाही. तेव्हा लगेच मकरंद बोलतो, मी गोष्टींपासून पळतच नाहीये. एक सांगू, मी कायम तुमच्या सोबत आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला माझी गरज लागेल तेव्हा तेव्हा मी तुमच्या सोबतच असणार आहे. तेव्हा मात्र जानकी बोलते, मकरंद, खरंच सांगते, तुझ्यासारखा फ्रेंड जर का माझ्या आयुष्यात असेल तर मला खरंच खूप बरं वाटेल. तेव्हा मकरंद बोलतो, चल जानकी, येतो मी. आणि जानकी मकरंदला बाय बाय करत असते. मकरंद तिथून निघून गेलेला असतो. इकडे सुमित्रा जानकीला बोलते, जानकी, जे झालं ते आता विसरून जाऊया आणि आयुष्याला नवीन सुरुवात करूया. तेव्हा लगेच जानकी बोलते, हो हो आई, हो, आता आयुष्याला नवीन सुरुवात करायचीच. माया कायमची निघून गेली. खरं सांगायचं तर या जगातून तिने जावं अशी माझी इच्छा कधीच नव्हती. त्यावेळेला सारंग समोरून येताना दिसतो. तेव्हा जानकी मोठ्याने बोलते, सारंग भाऊजी, काय झालं? तुमच्या चेहऱ्यावरचे रंग का उडाले? तेव्हा लगेच सारंग बोलतो, जानकी वहिनी, मला कळतच नाही माझ्या आयुष्यात मी कोणावरती विश्वास ठेवायचा की नाही. ऐश्वर्यावरती विश्वास ठेवला, ऐश्वर्याने तर मला फसवलं. माझ्या भोळेपणाचा त्यांनी फायदा घेतला, माझ्या कुटुंबाला रस्त्यावर आणलं. ऐश्वर्या एक नंबरच्या खोटारड्या आहेत, हे मला समजून चुकलं. तेव्हा मात्र जानकी बोलते, हो, पण तीच ऐश्वर्या आता बदलतीये. आणि ऐश्वर्या जर का बदलत असेल तर सारंग भाऊजी एक एक चान्स तिला दिला पाहिजे. तेव्हा सारंग बोलतो, नाही जानकी वहिनी, खरं सांगू का, मी मायाच्या प्रेमात पडलो होतो. मला माया आवडायला लागली होती. पण मायाने सुद्धा माझ्या भोळेपणाचा फायदा घेतला आणि माझा विश्वासघात केला. जानकी वहिनी, माझ्या आयुष्यात कोणीच माझ्या सोबत नसणार आहे का? तेव्हा लगेच जानकी आणि ऋषिकेश सारंगचा हात धरतात आणि म्हणतात, कोणीही जरी तुमच्या सोबत नसलं ना तरी आम्ही दोघं कायम तुमच्या सोबत आहोत सारंग भाऊजी. तुमचा भाऊ आणि तुमची वहिनी कधीच तुम्हाला एकटं पाडू देणार नाही. तेव्हा सारंग बोलतो, ते तर मला माहितीच आहे, तुम्ही दोघं कायम माझ्या सोबत आहात. पण तुम्ही सुद्धा तुमच्या संसारात गुंतलेले असता, शेवटी मीच एकटा पडतो. तेव्हा मात्र जानकी बोलते, सारंग भाऊजी, चुकलंच माझं. सारंग भाऊजी, माफ करा मला. तेव्हा सारंग बोलतो, नाही जानकी वहिनी, माफी मागायची गरजच नाही. जानकी वहिनी, जे काही आहे ते सर्वांसमोर आहे. आणि सारंग त्यांच्या बेडरूम मध्ये निघून जातो. त्याच वेळेला ऋषिकेश जानकीला बोलतो, जानकी, काय करायचं? जानकी, मला तर समजतच नाहीये काय करावं ते. त्यावेळेला लगेच जानकी ऋषिकेशला बोलते, ऋषिकेश, ऐश्वर्या बदललीये, ऐश्वर्याला एक चान्स दिला पाहिजे. तेव्हा मात्र सुमित्रा बोलते, जानकी, नको ते वादळ पुन्हा घरात आणू नकोस. जानकी, ते वादळ उंबरट्या बाहेर आहे तर उंबरट्या बाहेरच राहू देत. जानकी, त्या वादळाला जर का घरात आणलीस तर घराचे सगळेच सगळेच पूर्णपणे हलतील जानकी. त्यावेळेला जानकी बोलते, पुरे, असं काही होणार नाही आई, मी तुम्हाला शब्द देते. तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो, नाही जानकी, मला सुद्धा ऐश्वर्याची भीती वाटते. ऐश्वर्या बदलले असं दाखवतेय, पण खरंच ऐश्वर्या बदलले का?
तेव्हा लगेच जानकी बोलते, ऋषिकेश, माणूस जर का बदलत असेल तर आपण त्याला एक चान्स दिला पाहिजे, म्हणजे त्या माणसाला सुद्धा वाटतं की आपण बदललोय. आणि आपण जर का त्या माणसाला चान्सच दिला नाही तर तो माणूस स्वतःच विचार करणार ना की लोक एवढं बदलून सुद्धा मला चान्स देत नाहीयेत, म्हणजे तो पुन्हा एकदा त्या वाईट वाटचालीवरती चालणार. तेव्हा मात्र ऋषिकेश जानकीला बोलतो, याचा अर्थ तू ऐश्वर्याला या घरात आणण्याचा प्रयत्न करतेस. त्यावेळेला जानकी बोलते, हो, सारंग भाऊजींसाठी मी हा शेवटचा प्रयत्न करणार. आणि सारंग भाऊजी जर का या सर्व गोष्टी विसरणार असतील आणि ऐश्वर्याला स्वीकारणार असतील तर ऐश्वर्याला मी या घरात आणणार. तेव्हा सुमित्रा बोलते, तू उगाचच वादळाला घरात आणतेस. तेव्हा लगेच जानकी बोलते, नाही, मी वादळाला घरात नाही आणत आहे, मी सगळं काही नीट करण्याचा प्रयत्न करते आणि तुम्ही काळजी करू नका, सगळं काही नीटच होईल. हे ऐकून खूपच आनंद सुमित्राला होतो. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? माया तर कायमची निघून गेली आणि मकरंद सुद्धा कायमचा निघून गेलाय, पण आता ऐश्वर्याला घरात आणून जानकी चूक करते का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.